Hello children, welcome to Rajeshri Chavan classes. Today I am going to start Marathi from standard 5, Marathi Sulabh Bharti इयत्ता 5वी, and this book is for हिंदी and इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी. तर आपण या धड्यातून या पुस्तकातून मी आता तुम्हाला एक धडा शिकवणार आहे. आय एम गोइंग टू टीच यू अ लेसन फ्रॉम दिस बुक. लेसन का नाम है, द नेम ऑफ द लेसन इज ही पिसे कोणाची. पिसे मीन्स फेदर्स. बर्ड्स को जो फेदर्स होते हैं उसे मराठी में कहते हैं पिसे. बच्चों, अगर आप मेरा वीडियो फर्स्ट टाइम देख रहे हो तो मैं आप लोगों को बता दूं कि मैंने मैथ्स के लेसन्स भी एक्सप्लेन किए हैं. उसके वीडियोस भी आप लोग ज़रूर देख लो. और मेरा वीडियो चैनल अगर फर्स्ट टाइम देख रहे हो तो सब्सक्राइब भी ज़रूर करो, क्योंकि आप लोगों को आगे के लेसन्स, आगे के जो सब्जेक्ट्स में एक्सप्लेन करूँगी उसके वीडियोस के नोटिफिकेशन मिल जाएंगे. उसका आप लोगों को तुरंत मैसेज मिल जाएगा. ठीक है, तो मैं लेसन स्टार्ट करती हूँ. ये देखो, ये पिक्चर में एक दिखाया है, लड़की खड़ी है और उसके हाथ में फेदर्स दिखाई दे रहे हैं. तो फेदर मतलब मराठी में कहते हैं पिसे. मीनूचे घर शेतात होते. तो ये लड़की का नाम क्या है, या मुलीचं नाव काय आहे? मीनू. तर मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. म्हणजे मीन्स वो खेलते खेलते अपने घर से बहुत ही दूर चली आई है. ती खेळताना आपल्या घरापासून खूप दूरपर्यंत म्हणजे लांब गेली आहे. तिला 2 पिसे दिसली. तिला किती पिसे दिसली? 2 पिसे. हाऊ मेनी पीसेस, हाऊ मेनी फेदर्स शी सॉ? 2 फेदर्स. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तो उसने वो पीसेस क्या किए, जो पीस मतलब पंख मिले उसको, वो पंख उसने उठा लिए और उसे वो बहुत अच्छे लगे हैं. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. मग तिला वाटेत कोण दिसलं? उसको रास्ते में कौन दिखा? तो एक मुर्गी दिखी. मुर्गी म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो? कोंबडी. तर तिला कोंबडी दिसली आणि मीनूला काय वाटलं की ही पिसे कोणाची आहेत? तर कोंबडीची आहेत. किसके ये पंख हो सकते हैं? तो किसके है? मुर्गी के पंख है. म्हणून तिने कोंबडीला विचारले. उसने पूछा. किसे पूछा? तो मुर्गी को पूछा. कोंबडी ताई, ही पिसं तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. निरखून पाहिले मतलब बहुत ही ध्यान से देखा. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. उसने कहा, नहीं ग बाई, नहीं बाबा, ये तो मेरे पंख नहीं है. दिस फेदर्स आर नॉट माइन. ये मेरे नहीं हैं. असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. कोंबडी मतलब पता है हमें, हैन है, जिसे हम इंग्लिश में हैन कहते हैं. और खुराड़ा जहाँ पर वो रहती है वी कॉल दैट एज कूप. तो COOP, कूप. तो कूप में वो जाकर अब बैठ गई है. कोणाची आहेत बरं ही पिसं? असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. आता मीनू विचारात पडली की हे कोणाचे असते. तो तिला उसको ऐसे लगा कि ये पंख किसके हो सकते हैं? मुर्गी के तो नहीं है. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. तो उसे अभी कौन दिखा है? कबूतर, पिजन. और उसका रंग कैसा है? करड्या रंगाचे मतलब ग्रे कलर में उसे एक कबूतर दिखा है. त्याला पाहून मीनूला वाटले याची तर नाहीत ही पिसं, कि ये इसके तो नहीं है पंख. तो उसने क्या किया? तिने कबूतराला विचारले. उसे पूछा, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? दिस फेदर्स आर योर्स. तो ये तुम्हारे है. कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत.
तर कबूतरने कहा, नाही, ये पंख मेरे नहीं हैं. कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. तो ये किसके हो सकते हैं? ये सोचते सोचते मीनू अब आगे निकल पड़ी है. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. तो सामने से कौन आ रहा है अभी? हु वॉज कमिंग फ्रॉम दैट? मोर. मोर मीन्स पीकॉक. देखो पिक्चर में दिखाया है पीकॉक. हाँ, तो अभी कौन आ रहा था सामने से? एक पीकॉक आ रहा है. और देखो मीनू अभी पीकॉक को भी पंख दिखा रही है. त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लाल सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. म्हणजे त्याची चाल. तो अभी जो मोर है वो कैसे मस्त ऐटदार ऐसे चलकर आ रहा है. और उसके पंख कैसे हैं? एकदम लाम सड़क, म्हणजे एकदम लंबे. देखिए कैसे लंबे उसके पंख हैं. और वो रंग बिरंगी है. तो ये सब देखकर वो कैसे लग रहा था? मोहक दिसत होता. मतलब वो सबका मन लुभाने वाला. ही वॉज लुकिंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. मीनू नोटिस एट द पीसेस विच शी हैड इन हर हैंड. और उसने अपने हाथ के पंखों को ध्यान से देखा और उसने खुद ही सोच लिया कि ये तो मोर जो है वो बहुत ही रंग बिरंगी पीसे वाला है. तो ये तो पंख उसके नहीं हो सकते. फिर भी उसने क्या किया? ही पिसे नक्कीच मोराची नाहीत. मतलब ये मोर का तो पंख नहीं है हे तिला जाणवले. उसको ऐसे पता चला. और उसने फिर भी क्या किया? तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? तो उसने मोर को पूछा कि ये पंख जो है वो किसके हैं, तुम्हें ये पता है? मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो मोर ने क्या किया? पंख को बहुत ही ध्यान से देखा. हाँ, वेरी क्लियरली. हाँ, ही लुक एट द फेदर्स. उसने फेदर्स को देखा. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. तो उसने क्या कहा? किसके है ये पंख? बदक. बदक म्हणजे कोण आहे? डक. बदक मतलब डक. तो ये किसके पंख है? दिस फेदर्स आर बिलोंग टू डक. ये डक के है. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? तो मीनू को पता चल गया है ये पंख किसके हैं. तो अब उसे पंख लौटाने थे ना, तो इसीलिए वो पूछ रही है, तो बदक कहाँ पर रहेगा, कहाँ मिलेगा? भेटेल म्हणजे मिलेगा. मोराने बदकाचा पत्ता सांगितला. पत्ता मीन्स ॲड्रेस. तो मोराने क्या किया? बदक का ॲड्रेस किसे बताया? मीनू को बताया. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. तर आता तिकडे नदीजवळ कोण राहत होता? बदक. तर बदकाकडे कोण गेलं? मीनू गेली. आणि नदी किनारी दाट झाड़ी होती. दाट झाड़ी होती मतलब बहुत घनी झाड़ थे वहाँ पर, पेड़ थे. तिने बदकाला हाक मारली. एंड शी गिव अ कॉल टू द डक. डक को उसने आवाज़ लगाई. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. तो अभी मीनू ने अपने जो पंख उसके साथ लाए थे, 2 पंख उसे जो मिले थे, वो पंख लेकर वो बदक के पास आई है. और उसने बदक को पंख दिखाकर कहा कि ये तुम्हारे पंख मुझे मिले हैं. मला सापडली आहेत म्हणजे मला मिळाली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. और मैं ये पंख देने के लिए तुम्हें ढूंढ रही थी. तो तुम्हारे ये तुम पंख ले लो. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. कौतुक वाटले मतलब वो सरप्राइज हो गया देखकर कि मीनू पंख लौटाने के लिए यहाँ तक आई है. हाँ, मीनूला बघून त्याला आता कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस. मतलब तुम मेरे पंख लौटाने के लिए इतने दूर आई हो.
म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. तो यू कीप दिस फेदर्स विथ यू. तुम्हारे पास इसे रखो. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. मतलब अब बदक क्या कह रहा है, व्हाट द डक इज सेइंग, कि एक बार अगर जो पंख है, ये फेदर्स है, ये गिर गए तो उसे फिर से चिपकाने नहीं आता है, फिर से जोड़ नहीं सकते हैं. तो इन पंखों को तुम क्या करो, अपने पास रखो. ये मेरे फेदर्स जो हैं उसे तुम अपने पास ही अब रख सकती हो. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. और अगर तुम्हें ऐसे अलग अलग पक्षियों के पंख मिलेंगे, अलग अलग बर्ड्स के पंख मिलेंगे, तो तुम उन्हें क्या करो, अपने पास कलेक्ट करो, संभाल कर रखो. सांभाळून ठेव. असं कोण म्हणत आहे, बदक म्हणत आहे. मीनू आनंदाने घरी आली. अभी मीनू को बहुत खुशी हो गई क्योंकि उसको अभी 2 पंख मिल गए हैं. किसके थे, तो बदक के पंख मिळालेले आहेत. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. आणि तिने काय केली ती पिसे, तर तिने ती घरी कुठेही ठेवली नाही, तर तिने ती सांभाळून आपल्या वहीत ठेवली. मतलब उसने वो पंख को, वो फेदर्स को अपने नोटबुक में रखा संभाल कर. बच्चों, अगर हम लोगों को कभी कभी पंख मिल जाते हैं, मोर के पंख स्पेशली मिलते हैं, तो हम उसे क्या करते हैं, आप लोग उसे अपने नोटबुक में रखते हो. जब हम लोग छोटे थे, हमारे पास अगर कहीं से हमें मोर पंख मिलता था तो हम उसे अपने किताबों के अंदर ही रखते थे और उसे हम ऐसे ही संभाल कर रखा करते थे. आप लोग भी ज़रूर इस तरह से पंख अपने बुक में रख कर देखो. ओके, तो आगे क्या दिया है, शब्दार्थ. काय दिला आहे, शब्दार्थ. दूर, दूर म्हणजे लांब. निरखून पाहणे, लक्षपूर्वक पाहणे, मतलब ध्यान से देखना. मोहक, सुंदर, ब्यूटीफुल. मोहक मतलब क्या है, सुंदर. अभी हम लोग यहाँ नीचे क्वेश्चन दिए हैं, आपण हे स्वाध्याय पाहूया. खूपच सिंपल आहे. तो स्वाध्याय आपण कंप्लीट करूया. उत्तरे सांगा. मीनूचे घर कोठे होते, मीनूचे घर शेताजवळ होते. कुठे होते, शेताजवळ होते. पहा इथे दिलेलं आहे, मीनूचे घर शेतात होते. हे उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं. त्याच्यानंतर मीनू कोणाकोणाला भेटली, तो अभी वो किसको किसको मिली है, वो सब नेम्स हमें लिखने हैं. तर मीनू कोंबडी, कबूतर, मोर आणि शेवटी कोणाला भेटली, बदकाला भेटली. अशा प्रकारे हे उत्तर लिहायचं आहे. मीनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला, मीनूला बदकाचा पत्ता कोणीच्या बदली लिहायचं, मोराने. कोणी सांगितला, मोराने. पिसे कोणाची होती, तर पिसे कोणाची हे वर्ड काढायचं आणि तिथे काय लिहायचं, ये निकाल कर किसका था, बदकाची. तर पिसे बदकाची होती. ये क्वेश्चन को निकाल देना है. बदकाने मीनूला काय सांगितले, बदकाने मीनूला सांगितले, एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. असं त्याने सांगितलं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे अशी खूण करा. अशी मतलब राईटची. पिसे सापडल्यावर मीनूला पिसे कोणाची आहेत हे माहीत करून घ्यायचे होते, की पिसे घरी न्यायची होती, तर तिला ती कोणाची आहे ते माहीत करून घ्यायचं होतं. म्हणजे फर्स्ट ऑप्शन राईट आहे, हे चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा पहा. प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. मॅच द पेअर. अ गट, ब गट. बदक, बदक कुठे राहायचा, नदी. कोंबडी, खुराडे. कबूतर, झाड. त्यानंतर
प्रश्न चौथा, उदाहरणे वाचा, त्याप्रमाणे लिहा. आता इथे पहा काय दिलं आहे. घर, घरापासून, घर, घराजवळ, खुराडे, खुराड्यात. मग आता इथे पहा गाव, गावापासून, गावाजवळ, पाय, पायापासून, पायाजवळ, पायात. म्हणजे कसं लिहिणार. गाव, गावापासून, गावाजवळ आणि गावात. एकदा पासून जोडायचं आहे, एकदा जवळ आणि एकदा त. त्याच्यानंतर पायाचं पण असंच लिहायचं आहे. इथे पायापासून, पायाजवळ, पायात. तळे, तळ्यापासून, तळ्यापासून, तळ्याजवळ आणि तिसरं आहे तळ्यात. तळ्या मतलब क्या है. तळ म्हणजे पानी का जो लेक होता है, हाँ, जहाँ पर पानी होता है. हे देखो बदक कुठे आहे. तळ्यात आहे, नदीजवळ. त्याच्यानंतर घरटे. घरटे का पण कसं लिहायचं आहे. घरट्यापासून, घरट्याजवळ, घरट्यात. तर मी इथे लिहून दाखवते. घरट्यापासून, घरट्याजवळ आणि घरट्यात. अशा प्रकारे तुम्हाला हे वर्ड्स कंप्लीट करायचे आहेत. प्रश्न पाचवा, तुम्हाला शाळेत, वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता. तर आपल्याला शाळेत एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल. तर तुम्ही ती स्वतःच्या घरी घेऊन याल. नाही, तर आपण काय करणार. तर ती वस्तू तुम्ही वर्ग मॉनिटर जो असतो त्याच्याकडे देऊ, किंवा आपल्या ज्या टीचर्स असतात, क्लास टीचर्स असतात, त्यांच्या हातात देऊ. आणि ती आपण कोणाची आहे आधी ते सुद्धा शोधू, विचारपूस करू. ठीक है. अशा प्रकारे मुलांनो, आता हा लेसन कंप्लीट झाला है. तो आप लोगों को बच्चों ये लेसन कैसे लगा, आप मुझे ये ज़रूर बताइए. मेरे वीडियो को लाइक और शेयर ज़रूर करें, चैनल को सब्सक्राइब करें. थैंक यू.